आणि यातून सामान्य माणसाला जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा असा उद्देश आणि उपक्रम राहणार आहे. अटी व शर्तीचा विचार केला 18 वर्ष किंवा अधिक वय व ज्याला पक्ष घटना मान्य आहे अशांना सदस्यत्व देण्याचा संकल्प आहे. ऑनलाईन नोंदणी आहे. ज्या ठिकाणी नेटवर्क चालत नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन नोंदणी सुद्धा करण्यात येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल कार्यकर्त्याच्या किंवा इतरांच्या फोनवर सुद्धा नोंदणी करता येईल. त्यामुळे हा एक झाला प्रायमरी मेंबरशिपचा. आणि त्यानंतर सक्रिय सदस्य होण्याकरता सदस्य होऊन 3 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळी व मंडळ कार्यकारिणीच्या द्वारे कार्यक्रमात भाग घेतलेला असेल व 100 रुपये शुल्क भरून सक्रिय सदस्य होता येईल. फोन नंबर जो दिलाय 8800002024 8800002024 यावर मिस कॉल, व्हॉट्सअप ऍप, SMS द्वारे लिंक, नमो ऍप आणि QR कोड द्वारे सुद्धा व्हर्च्युअल सदस्यता कार्ड हे देण्यात येईल. एक तर ही जी नोंदणी आहे ती घरोघरी करण्याचा एकंदरीत भूमिका आहे. बस स्थानक, मॉल, बाजार, सार्वजनिक ठिकाणी नोंदणी व्हावी अशी अपेक्षा आहे. तसंच 7 दिवस संपर्क अभियान, रोज किमान एक बूथ संपर्क झाला पाहिजे. निवडणुकीच्या काळात बूथवर जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं. त्याच पद्धतीने सदस्यत्या जे सदस्य करायचे त्याची नोंदणी बूथनिहाय करण्याचंही त्याच्यामध्ये नियोजन आहे. आणि मग त्याच्यामध्ये बुद्धिवंत आहेत, युवा आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, वंचित शोषित अशा घटकांशी संपर्क साधण्याचा त्याच्यामध्ये मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे. अभियानाचा टप्पा व तारीख जी काही ठरवली आहे 21 डिसेंबरला प्रदेश कार्यशाळा झालेली आहे नागपूरला. त्यानंतर जिल्हा कार्यशाळा आम्ही काल सुरू केली. त्यामध्ये नांदेडमधले काही मतदारसंघ झाले, भोकरी झाला, बाकीच्या मतदारसंघाचा कार्यशाळा त्या भागात संबंधित प्रमुख लोकांनी घेतलेला आहे. त्यानंतर आता या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये टप्पा 1 जो आहे 1 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये सदस्यता अभियान हे राबवलं जाईल. 5 जानेवारीला राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे सर्व नेते व कार्यकर्ते बूथवर हे कार्यरत राहतील आणि बूथ स्तरावर सुद्धा ही नोंदणी केली जाईल. त्यामुळे आणि सदस्य आपला टप्पा 2 जो आहे 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जिल्हा सदस्यांची समिती, मंडळ समिती, शक्ती केंद्र स्तरावर अशा प्रकारचं एकंदरीत नियोजन हे करण्यात आलेलं आहे. साधारण टार्गेट जे अपेक्षित आहे नोंदणीचं, प्रत्येक विधानसभेमध्ये साधारण 50,000 नोंदणी अपेक्षित आहे प्रत्येक विधानसभा. नांदेड जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ जर पाहिले तर 4.5 लाख साधारण सदस्य व्हावेत आम्हा सर्वांना करायचा आहे. त्यामुळे आजचा हा प्रमुख विषय जो आहे तो मेंबरशिप ड्राईव्ह जी आहे ती मोठ्या प्रमाणावर मागे केलेलीच आहे. 14 मध्ये केली, 19 मध्ये केली, आता 24 मध्ये सुद्धा हा तिसरा सुरुवात आम्ही करत आहोत. त्या पद्धतीने अटी व शर्तीला अधीन राहून या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. दुसरा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो उद्या उद्घाटन करणार आहे तो म्हणजे स्वामित्व योजना. त्याची आज माहिती ठळकपणे बऱ्याच वृत्तपत्रामध्ये आलेली, पुन्हा थोडक्यात सांगतो. एक तर स्वयंपूर्ण गावकरी, मालमत्ताधारक गावकरी, गावकऱ्यांची आर्थिक पत, स्वयंपूर्ण ग्रामपंचायती, आर्थिक सक्षम ग्रामपंचायती, योजनेत पारदर्शकता,
अशा विविध पद्धतीने ही सगळी योजना आखण्यात आलेली आहे. त्यामध्ये मालमत्तेवर, गावातली जी मालमत्ता आहे, जी प्रॉपर्टी आहे, ती गावकऱ्यांची मालकी त्यातून सिद्ध होणार आहे. आतापर्यंत ते नमुना 8 वगैरे अमुक तमुक त्याच्यावर चालायचं. आता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रॉपर्टीचं कार्ड म्हणा, त्याची सरद म्हणा, हे सगळं दिलं जाईल. त्यातून काय होणार आहे, गावकऱ्यांना घर कर्जासाठी सुविधा उपलब्ध होईल. डॉक्युमेंट त्यांच्याकडे त्याचं रितसर असणार आहे. गावातील मालमत्तेचे मूल्य वाढणार आहे. प्रॉपर्टीची जी किंमत आहे, कारण शेवटी टायटल क्लिअर असल्यानंतर, डॉक्युमेंट असल्यानंतर निश्चित त्याचा फायदा होतो. आणि मग जेन्युइन गव्हर्नमेंटने सर्टिफाईड केलेले डॉक्युमेंट आहे, कॉपी आहे, ती कॉपी बँकेच्या व्यवहाराला, कर्ज घ्यायला, ओनरशिप सिद्ध करायला ही सोयीचं पडणार आहे. त्यामुळे ते एक निश्चित चांगलं होणार आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने चालायचं त्यापेक्षा ते ऑर्गनाइज होईल, अधिक प्रभावशाली होईल आणि त्याचा फायदा होणार आहे. डिजिटल इंडियाचा त्यातूनच खऱ्या अर्थाने उपयोग या ग्रामस्थांना, गावकऱ्यांना याचा निश्चित होणार आहे. जमिनीच्या मालकी हक्कावरून वादविवाद बऱ्याच ठिकाणी सुरू असतात. गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्राबद्दल संपूर्ण माहितीच असते. जुने स्टॅम्प पेपर असतात, खरं खोटं वादविवाद चालत राहतात, कोर्ट कचेऱ्या होत राहतात. तेव्हा जमिनीवर नकळत कब्जा केला